अल्टरनेटिंग करंटच्या एसी चुंबकीय परिणामाचा उपयोग डॅश डॅशमध्ये करतात. ए डीसी जनरेटर, बी सोल्डरिंग आयर्न, सी इलेक्ट्रोप्लेटिंग, डी ट्रान्सफॉर्मर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ट्रान्सफॉर्मर. अल्टरनेटिंग करंटच्या एसी चुंबकीय परिणामाचा उपयोग ट्रान्सफॉर्मरमध्ये करतात. डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये लॉसेस कमी करण्यासाठी काय करावे? ए उच्च प्रतिकार असलेला तारा वापरणे, बी लो व्होल्टेज सर्किटचा वापर करणे, सी नेटवर्कची पुनर्रचना करणे आणि कंडक्टरची क्षमता वाढवणे, डी जास्त लांबीचे केबल्स वापरणे. प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेटवर्कची पुनर्रचना करणे आणि कंडक्टरची क्षमता वाढवणे. प्रश्न तिसरा, सिंगल फेज आणि थ्री फेज वितरण प्रणाली यामध्ये मुख्य फरक काय आहे? ए वीज निर्मितीची पद्धत, बी ट्रान्सफॉर्मरचा प्रकार, सी लाईन व्होल्टेज आणि कार्यक्षमता, डी वीज ग्राहकाचे प्रमाण. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लाईन व्होल्टेज आणि कार्यक्षमता. प्रश्न क्रमांक 4, उच्च दाबाच्या वीज वितरण प्रणालीत कोणता संरक्षण यंत्रणा सर्वात जास्त वापरली जाते? ए एमसीबी मिनिचर सर्किट ब्रेकर, बी रिक्लोजर, सी अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर, डी एचव्ही फ्यूज. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रिक्लोजर. रिक्लोजर विषयी थोडक्यात सांगतो. हे एक ऑटोमॅटिक स्विच असते, स्वयंचलित उच्च दाब स्विच आहे जो वितरण प्रणालीमध्ये वापरला जातो. हा उपकरण विद्युत पुरवठ्यातील अडथळे किंवा बिघाड जसं शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोड ओळखते, वीज पुरवठा बंद करतो आणि काही वेळानं सुरू करतो. रिक्लोजरची कार्यप्रणाली कशी आहे? ताण किंवा बिघाड ओळखणे, जर वीज वाहन तारा असतात त्यामध्ये ओव्हरलोड, शॉर्ट सर्किट किंवा वीज पुरवठा थांबवण्याचं कोणतंही कारण असेल तर रिक्लोजर त्वरित ओळखतो. लाईनवर बिघाड झाल्यास वीज पुरवठा बंद करतो आणि चालू करण्यासाठी बराच वेळा वीज पुरवठ्यात बिघाड हा तात्पुरता, उदाहरणार्थ पक्षाचा संपर्क, झाडांच्या फांद्याचा स्पर्श, अशा वेळी रिक्लोजर विद्युत पुरवठा काही सेकंदांनी सुरू करतोय. किंवा कायमस्वरूपी बंद करायचं असेल, जर लाईनमध्ये बिघाड असेल, लाईन तुटली असेल तर रिक्लोजर हा वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद ठेवतो. वीज पुरवठ्याची फायदे, रिक्लोजरचे फायदे आहेत, वीज पुरवठ्यातील रिॲबिलिटी सुधारतो, तात्पुरत्या बिघाड होणारे वीज पुरवठ्यात अडथळे कमी करतोय, वीज वितरण प्रणालीचे संरक्षण करते, देखभाल खर्चात बचत होते. आणि वापरण्याचे ठिकाणे कुठे असतात? वीज वितरण प्रणाली, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, उपकेंद्रे, सबस्टेशन, औद्योगिक क्षेत्रे, शहरे, ग्रामीण भाग. आणि याचे प्रकार आहेत 2, हायड्रोलिक रिक्लोजर आणि इलेक्ट्रॉनिक रिक्लोजर. हायड्रॉलिक रिक्लोजर म्हणजे पारंपरिक प्रकार ज्यात हायड्रॉलिक प्रणाली वापरली जाते, आणि दुसरा जो आहे इलेक्ट्रॉनिक रिक्लोजर आधुनिक प्रकार आहे ज्यामध्ये मायक्रो प्रोसेसर म्हणून तंत्रज्ञान वापरलं जाते. आणि निष्कर्ष काय आहे की रिक्लोजर का वापरायचं? रिक्लोजर हे एक आधुनिक वीज वितरण प्रणालीचे एक महत्त्वाचं उपकरण आहे जे सुरक्षितता आणि कार्यक्षमतेसाठी उपयुक्त आहे. बऱ्याच लोकांना रिक्लोजर विषयी कमी माहिती असते म्हणून थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न 5, ग्राहकांच्या वीज गरज भागवण्यासाठी वितरण प्रणालीमध्ये कोणता मुख्य घटक वापरला जातो? ए ट्रान्समिशन लाईन, बी कंडक्टर आणि ट्रान्सफॉर्मर, सी पॉवर जनरेटर, डी वीज नियंत्रक. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कंडक्टर आणि
ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 6. लोड शेडिंग का केली जाते? ए. ग्राहकाचा भार वाढवण्यासाठी. बी. वितरण नेटवर्कचे संरक्षण करण्यासाठी. सी. वीज निर्मिती वाढवण्यासाठी. डी. ट्रान्समिशन लाईनच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी. प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. वितरण नेटवर्कचे संरक्षण करण्यासाठी. प्रश्न 7. भारतीय वीज वितरण प्रणालीमध्ये सामान्यतः कोणता व्होल्टेज स्तर वितरणासाठी वापरला जातो? ए. 33 kV. बी आहे 11 kV. तिसरा आहे सी 66 kV आणि डी आहे 220 व्होल्टेज. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 11 kV. 11 kV का वापरायचं हे पण मी थोडक्यात सांगतो. 11 kV म्हणजे मराठीत 11,000 किलोव्होल्ट किंवा 11 किलोवॅट. हे एक वीज दाब मोजण्याचं प्रमाण आहे, जे प्रामुख्याने मध्यदाब वितरण प्रणालीत मिडियम व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये वापरले जाते. 11 kV लाईन सामान्यतः ग्रामीण भागातील वितरणात वापरले किंवा लहान औद्योगिक लोडसाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 8. वितरण यंत्रणा म्हणजे काय? ए. विद्युत ऊर्जा निर्मिती आणि वितरण यंत्रणा. बी. मेकॅनिकल ऊर्जा निर्मिती यंत्रणा. सी. केवळ सौर ऊर्जा वितरण यंत्रणा. डी. गॅस टर्बाईन प्रणाली. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. विद्युत ऊर्जा निर्मिती आणि वितरण यंत्रणा. प्रश्न क्रमांक 9. विद्युत भाराचे वर्गीकरण कोणत्या आधारावर केले जाते? ए. ऊर्जा वापर. बी. भार प्रकार. सी. वितरण पद्धत. डी. वरील सर्व. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10. प्राथमिक ऊर्जा स्रोत कोणता आहे? ए. कोळसा. बी. सौर ऊर्जा. सी. पवन ऊर्जा. डी. वरील सर्व. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 11. सर्किट ब्रेकरचा मुख्य कार्य कोणते आहे? वीज निर्माण करणे. विद्युत प्रवाह मोडणे. सी. वीज मापन करणे. डी. वीज कमी करणे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विद्युत प्रवाह मोडणे. प्रश्न क्रमांक 12. वॉशिंग मशीनमध्ये कोणती तंत्रज्ञान वापरले जाते? ए. हायड्रॉलिक. बी. इलेक्ट्रॉनिक. सी. मेकॅनिकल. डी. वायफाय. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. इलेक्ट्रॉनिक. प्रश्न क्रमांक 13. रिवाइंडिंग नंतर AC मोटरची कार्यक्षमता कशी तपासली जाते? ए. व्होल्टेज तपासून. बी. आस्थाही तपासून. सी. ओहम मीटर वापरून. डी. पॉवर मीटर वापरून. प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ओहम मीटर वापरून. ओहम मीटरविषयी मी थोडक्यात माहिती सांगतो. ओहम मीटरला मराठीत प्रतिरोध मापक यंत्र किंवा ओहम मापक यंत्र म्हणतात.
हे उपकरण विद्युत प्रवाहाच्या मार्गातील प्रतिरोध रेझिस्टन्स मोजण्यासाठी वापरले जाते. प्रतिरोधाचे मापन ओहम या एककामध्ये केले जाते. ओहममीटरचा उपयोग विजेच्या सर्किटमधील प्रतिरोध तपासण्यासाठी, तारा किंवा उपकरणातील बिघाड शोधण्यासाठी, शॉर्ट सर्किट किंवा ओपन सर्किट ओळखण्यासाठी केला जाते. ओहममीटर हे वीज अभियंता, इलेक्ट्रिशियन आणि तांत्रिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. वाइंडिंगच्या प्रकारानुसार AC मोटर किती प्रकारचे असतात? ए सिंगल फेज आणि त्रिफेज, बी डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट, सी उच्च व्होल्टेज आणि कमी व्होल्टेज, डी सोलर आणि पवन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सिंगल फेज आणि थ्री फेज. नेक्स्ट क्वेश्चन. वीज वितरण वीज वितरणात वीज प्रवाहाचे प्रमाण कशावर अवलंबून असते? ए कंडक्टरचा आकार, बी वीज गमावणे, सी व्होल्टेज आणि डी वरील सर्व पर्याय. अचूक उत्तर आहे डी वरील सर्व पर्याय. वीज प्रेषणासाठी वापरल्या जाणाऱ्या केबलच्या प्रकारात कोणता समाविष्ट आहे? ए ओव्हरहेड केबल, बी अंडरग्राउंड केबल, सी फायबर ऑप्टिक केबल, डी वरील सर्व. अचूक उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न 17वा. रूपांतरण यंत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? ए आंतरजाल तंत्रज्ञान, बी यांत्रिक तंत्रज्ञान, सी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, डी सर्व पर्याय. अचूक उत्तर आहे डी सर्व पर्याय. सिंक्रोनस मोटर सुरू करताना कोणतं साधन वापरलं जाते? ए सर्किट ब्रेकर, बी कंडेन्सर, सी स्वयंचलित नियंत्रक, डी डायोड. अचूक उत्तर आहे सी स्वयंचलित नियंत्रक. सिंक्रोनस मोटरच्या कार्यप्रदर्शनाचे मुख्य घटक कोणते आहेत? ए तापमान, बी व्होल्टेज, सी आवर्तन, डी सर्व पर्याय. अचूक उत्तर आहे डी सर्व पर्याय. सिंक्रोनस मोटरविषयी पण थोडक्यात सांगतोय. सिंक्रोनस मोटर ही एक प्रकारची विद्युत मोटर जी निश्चित गतीने सिंक्रोनस स्पीड फिरवते. ही गती मोटरला पुरवणाऱ्या वीज पुरवठ्याच्या वारंवारतेवर म्हणजेच फ्रिक्वेन्सीवर अवलंबून असते. सिंक्रोनस मोटरची वैशिष्ट्ये काय आहेत? सिंक्रोनस गती, मोटरचा रोटर आणि पुरवठ्याच्या चुंबकीय क्षेत्राचा वेग, सिंक्रोनस स्पीड एकसारखाच असते. गती बरोबर 120 गुणिले एफ भागिले पी, म्हणजेच एफ म्हणजे वारंवारता एच जेडमध्ये असते, पी म्हणजे मोटरच्या ध्रुवांची संख्या. विद्युत पुरवठा ही सामान्यतः थ्री फेज AC पुरवठ्यावर चालते. 3 शक्ती गुणांक सुधारण्यास मदत करते. सिंक्रोनस मोटरला उत्तेजना एक्सटेन्शन पुरवून शक्ती गुणांक पॉवर फॅक्टर सुधारता येतो. सिंक्रोनस मोटरची कार्यप्रणाली काय आहे? 1 स्टेटर, 2 रोटर, 3 सिंक्रोनस क्रिया. स्टेटर 3 फेज विद्युत पुरवठ्याचे फिरते चुंबकीय क्षेत्र रोटिंग मॅग्नेटिक फील्ड निर्माण करते. जो रोटर आहे DC पुरवठा केला जातो, त्यामुळे स्थिर चुंबकीय क्षेत्र तयार होतं. 3 सिंक्रोनस क्रिया काय आहे? रोटर आणि स्टेटरचे चुंबकीय क्षेत्र एकमेकांशी लॉक होतात आणि रोटर सिंक्रोनस गतीने फिरतो. सिंक्रोनस मोटरचे प्रकार किती आहेत? सिंक्रोनस मोटरचे 2 प्रकार आहेत. एक आहे सेल्फ स्टार्टिंग मोटर आणि दुसरा आहे नॉन सेल्फ स्टार्टिंग मोटर. सेल्फ स्टार्टिंग मोटर
काही अतिरिक्त उपकरण वापरून स्वतःहून सुरू होते आणि नॉन सेल्फ स्टार्टिंग मोटर ही बाह्य उपकरणाच्या सहाय्याने सुरू करावं लागते. सिंक्रोनस मोटरचा उपयोग कुठं-कुठं केला जातंय? औद्योगिक उपकरणामध्ये जसं कॉम्प्रेसर, पंप आणि जनरेटर. मोठ्या यंत्रणेमध्ये जिथं निश्चित गती आवश्यक असते तिथं. वीज प्रणालीतील शक्ती गुणांक, पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी. फायदे काय आहेत? निश्चित गतीवर कार्य करते, उच्च कार्यक्षमता आणि दीर्घायुष्य असते त्याचं. शक्ती गुणांक सुधारण्यास उपयुक्त असते. तोटा आहेत, सुरू करण्यासाठी अधिक व्यवस्था करावी लागते. वीज पुरवठ्याच्या वारंवारतेवर पूर्णपणे अवलंबून असते. सिंक्रोनस मोटर ही औद्योगिक आणि वीज वितरण प्रणालीसाठी महत्त्वाची आहे, कारण ती गती आणि कार्यक्षमतेचा समतोल राखते. असेच जर व्हिडिओमध्ये आपल्याला काही कन्सेप्टचं विश्लेषण चालत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. थोडे थोडे कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न क्रमांक 19वा. वीज वायरिंगमध्ये सर्किट म्हणजे काय? एक एक वीज साधन. बी एक वीज प्रवाहाचा मार्ग. सी एक वायरिंग प्रणाली. डी एक वीज संरक्षण यंत्रणा. अचूक उत्तर आहे बी एक वीज प्रवाहाचा मार्ग. प्रश्न क्रमांक 20. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओमध्ये आणखी काही सुधारणा करावीशी वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही कन्सेप्ट विस्तारपणे सांगायचे असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण प्रयत्न करूया.